श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। आपण अधिक मासानिमित्त अधिक महात्म्य सांगतो। पुरुषोत्तम मासाचं महत्त्व आपण वर्णन करून सांगतो। कालपर्यंत आपले 10 अध्याय झाले, आता 11वा अध्याय सुरू आहे। श्री गणेशाय नमः। 10माध्यायामध्ये पहिला गोदानाचा प्रकार कथिला। आता ब्राह्मण पूजेचा भला सांगतो प्रकार सर्वही। काल आपण गोदान म्हणजे गाईचं दान कसं करावं ते सांगितलं। गाय कशा प्रकारची असावी, आता ब्राह्मणाची पूजा करायला सांगितली, पण तो ब्राह्मणामध्ये कुठले गुण असावेत, काय असावं त्याचं वर्णन चालू आहे। तरी तुम्ही श्रोती सतत सावध असावे श्रवणार्थ। श्रीरामगीतनया श्री विष्णुव्रत जोडून हस्त विनवी की अहो स्वामी पूर्वी आपण स्वर्गेच्छु नरी यथा विधान अधिक मासे विप्रपूजन करावे ऐसे कथिले। तरी तो विप्रासवा केवी तयाची पूजा कशी करावी आणि तैपासून मानवापूर्वी कोणती फलप्राप्ती होईल। आपण ब्राह्मण पूजा करावी म्हणून सांगितली, पण तो ब्राह्मण कसा असावा, त्याची पूजा कशी करावी आणि त्याची पूजा केल्यानंतर फलप्राप्ती हे मत सांगितले समजत। ऐसे लक्ष्मीच्या ऐकून भाषेत श्री विष्णू म्हणे गे प्रिये यथार्थ सांगतो संपूर्ण ऐकवा। तप अहिंसा सत्यवचन अनुदिनी षटकर्माचरण आणि सर्व कर्मे कला लोपावीण करीतो ब्राह्मण योग। त्या ब्राह्मणामध्ये हे गुण आवश्यक आहे। तप करणारा असावा, अहिंसा करा, त्याच्या हिंसा त्याला मान्य नसावी, अहिंसक असावा, सत्यवचनी असावा। आता हिंसा म्हणजे काय, प्राण्याची हिंसा करणं असं नाही, एखाद्याचं मन दुखवणं ही पण हिंसाच आहे। अहिंसा सत्यवचन अनुदिनी षटकर्माचरण आणि सर्व कर्म कला लोपावीण करीतो ब्राह्मण योग्य होय। कला लोपावीण सगळे कर्म आहे ब्राह्मणाची, पण कला लोप त्याच्याशिवाय कला लोप। कला म्हणजे सेकंद, मिनिट, तास, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, म्हणजे 24 तासाचा दिवस, 30 तासाचा महिना 365 दिवसाचं वर्ष, याला कला लोप कला म्हणतात। आणि त्याचा लोप म्हणजे काय, म्हणजे पहाटे उठायला सांगितलं आहे आणि हा 9 वाजता उठतोय, तर उपयोग काय त्याचा, मग त्याला कला लोप झाला म्हणतात। म्हणजे जे कर्म ज्या वेळेला करायला सांगितलंय त्यावेळेला करणं, याचा अर्थ कलेने करणं। आणि ते त्यावेळेला घडलं नाही तर काय म्हणतात, कला लोप झाला, म्हणजे त्यावेळेला ते कर्म घडलं नाही। तर जो ब्राह्मण सांगितलेल्या वेळेला सूर्याला अर्घ्य द्यायचे, कधी सूर्याचा उदय होतो त्यावेळेला, सूर्य 8 आणि 9 वाजता वरती आल्यानंतर मग दिलं तर तो घेणार नाही असं नाही, पण जी वेळ ठरलेली आहे त्यावेळेला ते कर्म झाले पाहिजे।
तयासी अधिक मासी अनुदिनी गंधाक्षद पुष्प धूपदीपाने नानोपहार भक्षभोज्य आणि तांबूलादिकाने पूजावे. अशा ब्राह्मणाला गंध फूल अक्षदा पंचोपचार पूजा आहे. नाना प्रकारचे उपहार त्याला द्यावेत. जेवण असलं जेवण द्यावं, विडा द्यावा, तांबूल द्यावं. आणि सर्व लक्षण संयुक्त असून जो सर्वशास्त्र पारंगत सुज्ञ मत्परभक्त सद्भक्ती जाणता पूर्ण शांत दांत साचार. आता ही षटकर्म करणारा, ब्राह्मणाला नेमून दिलेली कामं करणारा ब्राह्मणाला दान द्यावं खरे, पण त्याच्यापेक्षा आणखी विशेष कोणता ब्राह्मण आहे? आणि सर्व लक्षण संयुक्त असून जो सर्व शास्त्र पारंगत सुज्ञ, ज्याला सर्व शास्त्राचं ज्ञान आहे. कारण त्या ब्राह्मणाकडे लोक मनातल्या शंका, धार्मिक शंका विचारायला येतील. आता त्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. समजा एखादी गोष्ट त्याला माहिती नसेल, कारण सर्वच काही ज्ञान एका माणसाला असावं असं नाही, पण तो सांगू शकतो बाबा हे ज्ञान मला नाही, पण मी एखाद्या माणसाला विचारून तुमच्या या शंकेचं उत्तर देईन. म्हणजे एक तर त्याला सर्व शास्त्र येती असली पाहिजे, नाहीतर त्याच्याकडे कोणी जी काही शंका विचारायला येतील त्या शंकेचं निरसन त्याला हस्ते परहस्ते का होईना पण करता आलं पाहिजे. सर्व शास्त्र पारंगत सुज्ञ मतपर सद्भक्ती जाणता पूर्ण सुज्ञ पाहिजे. कोणत्या वेळेला काय बोलावं, काय बोलू नये, कसं वागावं, कसं वागावं. मतपर आणि ज्याचं मन माझ्या ठिकाणी जडलेलं आहे असं असावं. मतपर सद्भक्ती जाणता पूर्ण, परमात्म्याची सद्भक्ती कशी करावी ते जाणणारा पाहिजे. शांत दांत साचार, त्याचा स्वभाव शांत असावा, दानशूर असावा, सर्व इंद्रियावर त्याचं नियंत्रण असावं. तेवीचं जो लोभरहित, त्याला त्या ब्राह्मणाला कोणत्याही प्रकारचा लोभ नसावा. यदृच्छा लाभ संतुष्ट असं त्याचं वर्णन केलं आहे. लोभ नसावा म्हणजे काय असावं? यदृष्ट्या लाभ संतुष्ट, भगवंताच्या कृपेने जे मिळेल त्याच्यामध्ये आनंद मानणारा असावा. लोभरहित, इतिहास पुराण यथार्थ तया लागेच अधिक माणसात विशेष करून पूजावे. त्याला इतिहासाचं ज्ञान असावं, पुराणाचं ज्ञान असावं. काकी पुराण वक्ता ब्राह्मण हरिरूपचे असे आपण तयासी पूजून देता दान अनंत फल प्राप्त होय. पुराण सांगणारा जो वक्ता आहे, त्या पुराण सांगणाऱ्या वक्त्याला परमात्म स्वरूप मानायचं आहे. जसं बघा, व्यासाच्या गादीवरती जो बसतो म्हणजे प्रवचन सांगायला, त्याला काय म्हणतात? व्यासपीठ. त्याच्यावर बसला की तो जोपर्यंत त्या आसनावर बसून प्रवचन म्हणा, पुराण म्हणा सांगतोय, तोपर्यंत त्याला व्यासस्वरूप समजून त्याची पूजा करावी असं सांगितले. कीर्तनकार कीर्तनाच्या गादीवरती उभा राहून जोपर्यंत कीर्तन करतोय तोपर्यंत तो कोण आहे? नारदीय परंपरा आहे. त्या नारदाच्या परंपरेवर तो उभा आहे तिथे. म्हणून त्या कीर्तनकाराला भगवंत स्वरूप म्हणून त्याची पूजा करावी. कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, पुराणिक असो. पुराण वक्ता ब्राह्मण हरिरूपचे असे आपण तयासी पूजू नये देता दान अनंत फल प्राप्त होय. जो भक्ती रे पुराणार्थ जाणून आत्मार्थ आणि परार्थ निरंतर कथी तो यथार्थ श्रीहरीच झाडपा. हा पुराण कथा सुद्धा ती कशी सांगणारा असावा? जो भक्तीने पुराणार्थ, भगवंताची भक्ती मनात असून भगवंताची लीला वर्णन करण्याला ही मला एक संधी प्राप्त झालेली आहे असा विचार करून भक्तिभावाने भगवंताच्या नामाचा प्रसार करणारा जो भक्तीने पुराणार्थ. आता हे पुराण सांगणारा पुराणिक जो आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, त्याची भूमिका कशी असावी ते सांगितले. आत्मार्थ आणि परार्थ, हे भगवंताचं नाम घेताना आपलाही उद्धार होऊन जावा आणि जे कोणी श्रोते ते ऐकतायत त्यांचाही उद्धार होऊन जावा अशी भावना त्याच्याजवळ असावी.
काय मिळायचं आहे काय मिळायचं नाही हे ज्याच्या त्याच्या नशिबात लिहिलेलं असतं. म्हणून त्या पैशाच्या मागे लागून काम करू नये. म्हणजे मिळायचं आहे ना ते न मागता पण मिळेल, ते मिळाल्याशिवाय राहत नाही, पण ते मिळावं म्हणून करू नये. म्हणून काय सांगितलं आहे, जाणोनी आत्मार्थ आणि परार्थ आपला स्वतःचाही उद्धार व्हावा भगवंताचं नाम घेण्याने, आणि जे कोणी भगवंताचं नामस्मरण करतायत त्यांचाही उद्धार व्हावा या हेतूने त्यांनी पुराण कथा सांगावी. निरंतर कथितो यथार्थ श्रीहरीचं जाणपा. सदैव भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेला निरंतर कथितो सदैव भगवंताचं नामस्मरण करतो आणि सांगतो श्रीहरीचं जाणपा, त्याला भगवंत स्वरूप समजावं. पुराण वक्ता जो ब्राह्मण तो व्यास रूपी हरीच आपण, तयाची भक्ती करता अनुदिन गंगा स्नान फल लाभे. पुराण सांगणारा जो वक्ता आहे तो व्यासस्वरूप समजून त्याची पूजा करावी, म्हणजे आपल्याला गंगा स्नानाचं फल प्राप्त होतं. संसार सागर मग्न जनासी जो पुराण धर्म निवेदनेशी उद्धरतो पै क्षणमात्रेशी तो श्रीहरीच साचार. परमात्मा काय करतो, ह्या भवसागरातनं पहिलं तिलाला नेण्याचं काम करतो. पुराण सांगणारा कीर्तन करणारा मनुष्य काय करतो, तोही या भवसागरातनं पहिलं तीराला नेण्याचं काम करतो. म्हणजे तो आपल्याला नामाची गोडी लावतो, नामस्मरण करायला सांगतो, भगवंताची कृपा कशी प्राप्त होईल सांगतो. मग तो सुद्धा एक प्रकारे भवसागरातनं पहिलं तीराला नेणाराच आहे, म्हणून त्याला श्रीहरी स्वरूप समजून त्याची पूजा करावी. संसार सागरमग्न जनासी जो पुराण धर्म निवेदनेशी उद्धरतो पै क्षणमात्रेशी तो श्रीहरीच साचार. म्हणून अधिक मासे सतत कोणत्याही निर्मळ उदकात स्नान करून पूर्ण भक्त्याप्रत भगवत भक्तीने पूजावे. अधिक मासामध्ये कोणत्याही निर्मळ पाण्यामध्ये स्नान करावं, आणि पुराण सांगणारा जो वक्ता आहे त्याला भगवत स्वरूप समजून त्याची पूजा करावी. अधिक मासामाजिक पुराणज्ञासी सेविता देख प्रयाग स्नाना होणे अधिक पुण्य निशंक लाभते. अधिक मासामध्ये पुराण सांगणाऱ्याची पूजा केली त्याला प्रयाग स्नानापेक्षा पुण्य. अधिक मास कथा जेथ नित्य नेहमी वर्णिल्या जातं तेथे श्रीहरी तुळशी सहित आणि तीर्थे समस्त वस्तादी. ज्या ठिकाणी ही अधिक मासाची कथा चालली त्या ठिकाणी परमात्मा तुलसी सह वर्तमान असतो, हजर असतो. ते नारदाने एकदा विचारलं देवाला, देवा तुम्हाला भेटायचं असेल तर नक्की भेटण्याचं ठिकाण सांगा. भगवंत म्हणाले मला भेटायचं असेल तर वैकुंठाला यायची काही गरज नाही, तिथे फार थोडा वेळ मी असतो. नेमकं मी बाहेर पडणार आणि तुम्ही आलात तर काय करा. नाहम वसामि वैकुंठे, मी तसा सर्वत्रच आहे, पण विचाराल कुठं आहे तर सांगतो. नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदय रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. माझे भक्त ज्या ठिकाणी माझं नामसंकीर्तन करतायत त्या ठिकाणी मी उभा असतो. नाम तेथे मी, असं म्हणतात. आणि सर्व तीर्थही त्या ठिकाणी येतात, कारण तीर्थांना पवित्र व्हायचं असतं ना. ती पवित्रच आहेत, पण पापी माणसं त्याच्यामध्ये आमच्यासारखी पापी माणसं स्नान करतात त्याच्यामध्ये, आणि मग ते पाप कुठे जाईल. म्हणजे जिथे भगवंताचं नामस्मरण चाललंय तिथे हे तीर्थ सगळे हजर असतात. त्यांची पापं ह्या भगवंताच्या नामस्मरणाने श्रवणाने नाहीशी होतात. पुराणज्ञ सुपात्राविषयी भक्ती उपजे जयांच्या हृदय तेचे धन्य त्रैलोक्यात हा हे पुनर्पी नाही जन्मदया. असा पुराण सांगणाऱ्या पुराणिकाविषयी ज्याच्या मनामध्ये सद्भक्ती आहे, पुराणज्ञ सुपात्राविषयी भक्ती उपजे दयाच्या हृदय तेचे धन्य त्रैलोक्यात हे पुनरुपी नाही जन्मदया. ते त्रैलोक्या ठिकाणी धन्य आहे. आता तू पात्र म्हणशी कोणतरी सांगतो करी श्रवण केवळ तपिकी विद्ये करून पात्रता पूर्ण नव्हे की. आता पात्र ब्राह्मण कोण याचं चर्चा चाललेली आहे. भगवंत सांगतायत कोणाला, लक्ष्मीला. लक्ष्मी विचारत आहे. भगवंत सांगतात की हे लक्ष्मी, तो ब्राह्मण केवळ तप करतो म्हणून पात्र आहे असं नाही. केवळ तपे
की विद्ये करून पात्रता पूर्ण नव्हेची. नुसता तप करतो म्हणून नाही, नुसतं सर्व विद्येचं ज्ञान आहे म्हणून तो पात्र ठरत नाही. वेद वेत्ता द्विज पात्र किंचित, तपीळ तोही स्वल्पची निश्चित. त्यांना दिलेलं माझ्यापर्यंत मिळत नाही असं नाही, पण त्याचं पुण्य कमी मिळतं. म्हणजे नुसतं तपश्चर्या करणाऱ्या त्याला दिलं तर ते माझ्यापर्यंत पोचतं, भगवंत म्हणतो, पण त्याचं फळ स्वल्प आहे. वेदवेत्ता ब्राह्मण आहे, संतापी आहे, त्याचे फळ मिळेल पण अल्प. ऐसे एकांगी पात्रभूत असती बहुत पृथ्वीवर ये, परी तपाचरणाने सत्य जया ठाई वस्ती नित्य तोचे त्रैलोकी कृतकृत्य पात्र स्तुत्य जाणले. पण तपाचरण करणारा आणि खरं बोलणारा हा त्रैलोक्यामध्ये कृतकृत्य होतो आणि स्तुतीला पात्र ठरतो. आणि सर्व पात्र माझे पवित्र तुझे जाण, परमोत्तम पात्र की दयाच्या उदरी अपवित्र शूद्रांना नाही प्रवेश. सगळ्यात पवित्र ब्राह्मण कोण? ज्याच्या पोटामध्ये दूषित अन्न गेलेलं नाही. दूषित याचा अर्थ काय आहे? आता चांगलं अन्न कुठलं आणि वाईट अन्न कुठलं? ज्या ठिकाणी सन्मार्गाने पैसा मिळवला जातो त्या ठिकाणी घेतलेलं अन्न पवित्र अन्न म्हणलं. आणि ज्या ठिकाणी वाममार्गाने पैसा आलेला आहे त्या ठिकाणी घेतलेल्या अन्नाला त्याने सांगितलं की त्याच्यामध्ये शुद्धता कमी आहे. आणि मग काय करतात? समजा आपल्याला तिकडे जायचं वेळ आली, आपल्याला काय माहिती आहे कोणी कोणत्या मार्गाने पैसा मिळवला आहे, समजा जायचं वेळ आली, त्याच्याकडे आपलं अन्न ग्रहण करण्याची वेळ, मग काय करावं? आपल्या पात्राच्या भोवती आपण पाणी फिरवावं आणि भगवंताला सांगायचं, भगवंता हा नैवेद्य तू ग्रहण कर. आता काय झालं? तो भगवंताचा प्रसाद झाला, त्याच्यामध्ये असलेले दोष नाहीसे होऊन जातात. म्हणजे पवित्र अन्न कोणतं, अपवित्र अन्न कोणतं? आणि असं आहे की ज्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं आहे ना ते अन्न पवित्र होतं. म्हणून काय ठेवलं आपल्याकडे? काय पद्धत सांगितली की त्याच्यावर तुळशीपत्र ठेवा. कशासाठी ठेवा? की त्यामध्ये आलेले जे दोष आहेत ते सगळे दोष नाहीसे होऊन जातील. प्रतिग्रहार्थ समर्थ असून जो विप्रन घे कदापि दान तय दान दिद्या विणा बहुदान पुण्य तया होय. जो ब्राह्मण कोणाकडनं काही घेतच नाही. बघा काय म्हणले, प्रतिग्रहार्थ समर्थ असून, म्हणजे दान घ्यायला तो पात्र आहे पण पात्र असून घेत नाही. प्रतिग्रहार्थ समर्थ असून जो विप्रन घे कदापि दान तये दान दिद्या विण बहुदान पुण्य तया होय. त्याला पुण्य प्राप्त होतं. विद्या तपोहीन ब्राह्मणे प्रतिग्रह कदापि न घेणे, न जे घेणे घेता जात्यास तक्षणे अधपतन होय. त्या ब्राह्मण आहे पण त्याच्याकडे ना विद्या ना काही, तर त्यांनी दान घेऊ नये. असं का? ते पाप त्याला लागणार आहे. ते पाप फेडेल कुठे तो? जर गायत्री मंत्राचा जपच करत नाही तर फेडेल कुठे? आणि दयाचे मन नाही दुष्ट तो सर्वदा भोगितो कष्ट, आणि सकळी त्रैलोक्या माझे नष्ट ऐसाचे स्पष्ट गणित येतो. आणि जो ब्राह्मण संतुष्ट नाही त्याला देऊ नये. शास्त्रामध्ये एक वचन आहे. काय वचन आहे? असंतुष्ट द्विजहा नष्ट. जो ब्राह्मण असंतुष्ट आहे तो नष्ट होऊन जातो. म्हणजे काय करतात? समजा आपल्याला गरज आहे, तो म्हणला नाही बाबा याची मला एवढी एवढी दक्षिणा द्यायला पाहिजे, लोक देतात ना, कारण त्यांना काम करून घ्यायचं असतं. मी मागेल ते घे बाबा. पण पुढच्या वेळेला तेही त्याला बोलवत नाहीत आणि बाकीच्याला सांगतात ह्या गुरुजींना बोलवू नका. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तो असंतुष्ट असल्यामुळे तेवढा पुरता त्याला पैसा मिळेल पण पुन्हा त्याला कोणी बोलवणार नाही. मग नाही बोलवलं का होईल? नष्ट होऊन जाईल. म्हणून असंतुष्ट द्विज हा नष्ट हा म्हणलेला आहे. म्हणून ब्राह्मण कसा असावा? संतुष्ट हा. ज्याला जे दिलं त्यात आनंद आहे, समाधान आहे, अशा ब्राह्मणाला दान द्यावं.
आणि जयाचे मन नाही तुष्ट तो सर्वदा भोगितो कष्ट आणि सकाळी त्रैलोक्या माझे नष्ट आईसा स्पष्ट घरी तो आणि स्वय अकिंचना असो न सर्वत्र दयाचे संतुष्ट मन तो विप्र सर्वदा सुखसंपूर्ण भोगितो जाण निश्चय. आणि एखादा मनुष्य एखादा ब्राह्मण गरीब पण असेल पण मनाने संतुष्ट असेल, बघा काय म्हणते, आणि स्वये अकिंचन असो न सर्वत्र दयाचे संतुष्ट मन तो विप्र सर्वदा सुखसंपूर्ण भोगितो जाण निश्चय. तो ब्राह्मण सर्वत्र सुख भोगतो. यथा लाभ संतुष्ट चित्त शांत दांत भूतदयावंत असे ब्राह्मण जे का संत तया असे सतत वंदितो. ब्राह्मण बघा विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा एक नाम आहे की ब्राह्मण प्रिय, मला ब्राह्मण आवडतात असं भगवंताने म्हटलं. पण कुठले आवडतात ते या ठिकाणी भगवंताने सांगितले. तिथे जे विष्णू सहस्रनामामध्ये परमात्म्याने सांगितले मला ब्राह्मण प्रिय आहेत, पण ते कोणते ब्राह्मण प्रिय आहेत त्याचं वर्णन या ठिकाणी आहे, ते नीट ऐकून घ्या. यथालाभ संतुष्ट चित्त शांत दांत भूतदयावंत. जे यथालाभ जे मिळेल त्यात संतुष्ट आहे, जे शांत आहे, परिस्थिती कशी असो पण ते शांत चित्त आहे, ज्याने आपल्या इंद्रियावरती नियंत्रण मिळवलेलं आहे आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये भूतदया आहे, अशा ब्राह्मणाला मी नुसतं ब्राह्मण म्हणत नाही तर त्यांना संत म्हणतो असं भगवंत म्हणतात. ऐसे ब्राह्मण जे का संत तया मी सतत वंदितो. परमात्मा म्हणतो अशा ब्राह्मणांना मी वंदन करतो. यथालाभ संतुष्ट चित्त शांत दांत भूतदया वंत ऐसे ब्राह्मण जे का संत तया मी सतत वंदितो. जे संताहुनी अन्य मानव स्वल्प तपे पावले देहभाव तयाचे अर्चन दर्शनादी सर्व असे वाव दिशे. आत्मशुद्ध्यर्थ महातीर्थे आणि चांद्राणे दितपोरते बहु असती परिती निर्ते कालांतरे फल देते. आणि साधू जनते तात्काळ दर्शन मात्रे करती निर्मळ म्हणून सर्वात सोडून केवळ सज्जनाची उपासा. आणि संतांचं महत्त्व म्हणजे अशा जे वर्णन केले शांत दांत असे ब्राह्मण ज्याला भगवंत संत म्हणतो, त्याचं वर्णन केलं. कसं आहे, कसं ओळखायचं असे व्हायचं, हे काय आपण परीक्षा थोडीच घ्यायला जाणार आहे. पण त्याचं वर्णन केलं. दर्शनात प्रसन्नता, ज्यांच्याकडे पाहिलं की आपलं मन प्रसन्न होतं. जे संताहुने अन्य मानव स्वल्प तपे पावले देहभाव आत्मशुद्ध्यर्थ महातीर्थे आणि साधू जनते तात्काळ दर्शन मात्रे करती निर्मळ म्हणून सर्व सोडून केवळ सज्जनेची उपवासावे. भेदद्रष्टे जन सतत सूर्यचंद्रादी देवते उपासिता परिचित यांच्या पापशमनार्थ नव्हे ते समर्थ कदापि. ब्राह्मणाच्या मनामध्ये भेद नसावा, हा आपला हा परका, हा भेद त्याच्या अंतःकरणामध्ये नसावा. सर्व भूतमात्रामध्ये परमात्म्याचा वास आहे अशी त्याची भावना असावी. आणि सद्विप्रते क्षणसेवेने पुनीत करते सेवका करणे म्हणून साक्षेपे भक्तिभावाने साध्वीप्रती सेवावा. निर्दोष दूषित देहा ठाई दयाची आत्मबुद्धी राही. ग्रहणादी पर्वकालाविषयी की क्षेत्राविषयी पुण्यबुद्धी. हा देह आहे आपला, हा याला त्रिदोष आहेत. तीन कोणते दोष आहेत या देहामध्ये की वात पित्त आणि कफ, हे तीन दोष या शरीरामध्ये आहेत. असा हा जो देह आहे तीन दोषाने युक्त. मग त्याला असं म्हटलं की हा देह म्हणजे मी असं न म्हणता आत्मा म्हणजे मी असं म्हणावं. देह दोषात्मक, आत्मा निर्दोष आहे. म्हणून देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मी कोण आहे, हा देह म्हणजे मी नाही.
असे असंख्य देह मी आत्तापर्यंत धारण केलेले आहेत. दर जन्माला नवीन देह. म्हणून तो काय म्हणतो, वासासी जीर्णानि यथा विहाय अन्याने संयाती नवाने देही. प्रत्येक जन्मामध्ये नवीन नवीन देह मी धारण केलेला आहे. म्हणून देह म्हणजे मी नाही, हा क्षणभंगुर आहे. कालांतराने हा देह सोडून मी दुसऱ्या देहात जाईल. म्हणून देह म्हणजे मी ही भावना त्याच्या मनामध्ये नसते. त्याच्या मनामध्ये काय असतं, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आत्मा म्हणजे मी आहे. आता आत्मा कसा आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. ग्रहणादि पर्व कालाविषयी की क्षेत्राविषयी पुण्यबुद्धी की जलाविषयी तीर्थबुद्धी परी साधू जनाविषयी त्रिशुद्धी दयाची न होय तैसी श्रीदो नर खरंच जाणावं. आपल्या मनामध्ये ब्राह्मणाविषयी प्रेम असावं. ग्रहणादि पर्वकाल आहेत त्यांच्याविषयी श्रद्धा असावी. नाना प्रकारची तीर्थक्षेत्रे आहेत त्याच्याविषयी आदराची भावना मनामध्ये असावी. पाणी न म्हणता नदीत काय वाहतं, पाणी वाहतं, पण त्याला नदीतलं पाणी म्हणत नाही, त्याला काय म्हणतात, तीर्थ म्हणतात. चंद्रभागा नदी, पण ते चंद्रभागा तीर्थ आहे. तीर्थ विठ्ठल देह विठ्ठल, तीर्थ विठ्ठल. त्या ठिकाणी भावना पाहिजे की हे तीर्थ आहे, पाणी नाही आहे, हे तीर्थ आहे. गंगा तीर्थ आहे, यमुनेचं तीर्थ आहे, गोदावरीचं तीर्थ आहे. मग त्याला तीर्थक्षेत्रच म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी या नद्या पुण्यपावन नद्या आहेत ना, त्यांना तीर्थक्षेत्र असं नाव आहे. की जलाविषयी तीर्थबुद्धी परी साधूजनाविषयी त्रिशुद्धी जयाची नव्हे देशी शुद्धी तो नर खरंच जाणा. म्हणून साधू संतांविषयी मनामध्ये परमात्मा भावना असावी. जयाच्या हृदय स्वानंदानुभव आणि सर्वदावसे श्री केशव तेवी सर्वत्र समभाव ऐसे विभूदेव संतजे ते लोकानुग्रह करते असत. म्हणून केवळ लोकावृत स्वपाद रजे पवित्र करीत मेदिनी सतत फिरतात. दर्शन स्पर्शनादिके निगुती सकळ जना पवित्र करते आणि ऐसे क्षेत्रे तीर्थदैवत्या ती मेदिनीवरती परी ती हळूहळू कालांतरे नाही पवित्र करते गे मम धारे आणि सद्वी परत होते ते तो निर्धारे दर्शन मात्रे तात्काळ. ऐसा साधू विप्रांता स्वभाव काय वर्णू देता याचा प्रभाव तै मज दिसले वैभव म्हणून केशव मी झालो. अशा ब्राह्मणाने मला हे दिलंय, काय देवत्व प्राप्त करून दिलं. बघा, आपण मूर्ती आणतो भाद्रपद महिन्यात घरामध्ये आणि मग काय करतो, प्राणप्रतिष्ठापना करतो आणि पुन्हा त्याच्यावरती मंत्राने विसर्जन करतो. म्हणजे त्या ठिकाणी देवत्व कशाने येते, मंत्राने येते. ते मंत्र कोणाच्या स्वाधीन आहे, ते ब्राह्मणाधीनं, ते ब्राह्मणाच्या स्वाधीन आहे. आणि म्हणून असं म्हटलं की ते त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. परमात्मा म्हणतो मला त्यांनी नामारूपाला आणलं, ते संत आहे. ब्राह्मण असून ज्याच्या मनामध्ये भगवत बुद्धी आहे त्यांना संत. त्यांच्या मुखातनं निघाल्या मंत्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे की त्या मूर्तीमध्ये देवत्व निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. तई मज दिधले वैभव म्हणून केशव मी झालो. सकळ प्राण्या माझी ब्राह्मण जन्म मात्रेच्या ते श्रेयानाने तपो विद्या सद्भक्ती मान झाल्या. मग काय वर्णू, ब्राह्मणाला मानतात पण त्यातल्या त्यात त्याच्याविषयी त्याच्याजवळ तप असेल, विद्या असेल, भक्ती असेल तर तो विशेष आहे. ब्राह्मणापेक्षा अन्यमज काही चतुर्ज रूपही प्रिय नाही. सर्व देवमय मी शेषाई तैसाची विप्रही वेदमय. मी जसा प्रत्येकाच्या मध्ये आहे तसा ब्राह्मणाचा देह म्हणजे काय म्हटलंय की वेदमूर्ती असं म्हटलंय त्यांना. त्या ब्राह्मणाला काय म्हटलंय, त्यांच्या मुखामध्ये वेद आहे म्हणून त्या ब्राह्मणाला वेदमूर्तये नमः असं म्हटलंय. वेदाची जणू काय तो सगुण मूर्ती आहे. वेद कसे आहेत, निर्गुण आहे. पण ते वेद नामारूपाला आणण्याचं काम कोण करतात, ते ब्राह्मण करतायत. आणि म्हणून त्यांच्या मुखातनं ते प्रगट होत आहेत. म्हणून त्याला म्हटलंय वेदो नारायण.
तैसाची विप्रही वेदमय आणि परिदुष्प्राज्ञ मूर्खते हे नेणुनी गुरु विप्रात्मा मी आला गुणे अर्चनाविषयी भेदबुद्धी येऊन अवमान ती साचा. पण ज्याला हे ज्ञान नाही ते आमच्यामध्ये भेदभाव करतात. गुरु वेगळा, ब्राह्मण वेगळा, देव वेगळा असं नाही. सर्व तो परमात्माच आहे. परी दुष्प्राज्ञ मूर्ख ते हे नेणून गुरु विप्रात्मा मी या लागून अर्चादिविषयी भेदबुद्धी होऊन अवमान ते साचार. ते त्यांची टिंगलटावाली करतात. कोण ज्याला ज्ञान नाही ते त्यांची टिंगलटावाली करतात. आणि सद्विप्रते तो आत्मार्थ हे चराचर विश्व समस्त मद्रूपची आहे सतत ऐसे चित्तात व्हायची. आणि खरं जे ब्राह्मण आहे ते हे चराचर भगवंताने व्याप्त आहे असं मानून ते आपलं क्रिया करत असतात. सत्स्वरूप दिव्य ज्ञानेशी निश्चय धरते तैसे जीवांशी म्हणून सद्विप्रतेमध्ये आवडती जाण इंदिरे या लागेच विविध जनानी तर सकळ कल्पना टाकून नित्य शुद्ध चित्ते करून ही विप्राशी लागून पुरावे. प्राणप्रिय भाऊ सांगू काय ऐसा पूजिला सद्विप्रवर्य त्रिभुवन पूजले ऐसे होय. निसंशय जाण हे निश्चय जाणतो परी ब्रह्मस्वाचा पहार कदापि कोणी केले साचार कारण ते बहुभयंकर आणि दुर्जर असे बाई. आता ब्रह्मस्वाचा अपहार करू नये म्हणून म्हणजे ब्राह्मणाला जे मिळणं प्राप्त आहे त्यातलं आपण काढून घेऊ नये. आपण काढून घेऊ नये म्हणजे काय? आदल्या दिवशी सत्यनारायणाच्या पूजेला 1000 रुपये जमले आणि उत्तर पूजेला ब्राह्मण गेल्यानंतर तिथे एकही पैसा नाही. म्हणजे काय झालं? त्या पैशाचा अपहार झाला. म्हणजे ते काढून घेतले. आता ते पैसे काढून घेतले, ज्याने काढून घेतले काय त्याला ते अपहाराचं पाप लागतं. कारण ते आहे त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? ज्याचा अधिकार आहे त्याला द्यायला पाहिजे. त्याचा अधिकार आपण काढून घेतोय म्हणून त्याला अपहार म्हटलेलं आहे. परी ब्रह्मस्वाचा अपहार कदापि कोणी न कीजे साचार. ब्राह्मणाला जे दिलेलं आहे किंवा ज्याच्यावर त्या ब्राह्मणाचा अधिकार आहे ते आपण घेऊ नये असं परमात्मा सांगतोय. प्राणप्रिय बहु सांगू काय ऐसा पूजा सद्विप्रवर्य परिब्रह्मस्वाचा अपहार कदापि कोणी न कीजे साचार कारण ते बहुभयंकर आणि दुर्जर असे पये. सर्वभक्षक आहे कृशान परित्यान जिरे ते अणुप्रमाण मग ईश्वर मानिया राजा लागून कोठीने जिरेल. अग्नी सर्व प्रकारच्या गोष्टी जाळून टाकतो. पण ब्राह्मणाचं जे हरण केलेलं आहे त्याचे भोग त्या माणसाला भोगावे लागतात. ज्याने अपहार केलाय त्याला. परिब्रह्मस्वाचा अपहार कदापि कोणी न की जे साचार कारण ते बहुभयंकर आणि दुर्जर असे पै. सर्व भक्षक आहे कृशान परित्यान जिरे ते अणुप्रमाण मग ईश्वर मानिया राजा लागून कोठून या जिरेल. त्यापेक्षा काय करावं? आधी त्याला सांगावं भाऊ पुढे जे येईल ते आम्ही घेणार आहे. तुझी दक्षिणा काय ते तू घेऊन जा. म्हणजे आधी ठरवलेलं असावं. सर्व भक्षकाय कृशाना परित्यान की जिरे ते अणुप्रमाण मग ईश्वर मानिया राजा लागून कोठीने जिरेल. हलाहाल विषाहुनी देख ब्रह्मस्वरूप विषाधिक मंत्र औषधी योगे विशेष कैक तक्षणे निशंकनासुरी. परी ब्रह्मस्वरूप विषाची शांती कवण्याही योगे नवे निश्चिती असतो. हाला विषयाचे नाही मानिलं. विषते भक्षण करते अशी जी मारते ब्रह्मस्वते हे तो कुल संवारते वैशी अग्निहुनी निर्ते प्रखरे असे ब्रह्मस्व. उदके पावक होय शांत ब्रह्मस्व समूळ पुढे जायचं म्हणून कांते ब्रह्मस्वाव्रत कोणी कदा न हरावे. नुसतं तो हरण करण्याला दोष लागत नाही तर त्याच्या कुटुंबाला तो दोष लागतो. अज्ञाने करता ब्रह्मस्वरण त्रिपुरुषा होया दपतना पूर्व बुद्धिपूर्वक ते करत्या जाण पतनी पडती 21. जे ऐश्वर्य मधोन्मत्त बोलती महामूर्ख विचार न करते ते न मान्यता निर्याची भीती ब्रह्मस्वार्थी बलात्कारे. बरं त्यांच्याकडे काही पैसे नसतात असं ते बघा काय म्हटलं. जे ऐश्वर्य मधोन्मत्त त्याच्याकडे ऐश्वर्य भगवंताने दिलेले एवढं असूनही त्या ब्रह्मस्वाचा अपहार करायची बुद्धी झाली
का होते? त्याला नरकाची भीती राहत नाही, त्याला पापाची भीती राहत नाही, म्हणून ते हे कर्म तो करतो. जे ऐश्वर्य मदोन्मत्त भुलती महामूर्खे विचार न करती, ते न मानता निर्याची भीती, निर्याय म्हणजे नरक, ते न मानता निर्याची भीती ब्रह्मस्वार्थी बलात्कारे, बळजबरीने ते काढून घेतात. ब्रह्मस्वार्थी बलात्कारे परी ज्या विप्राचे वृत्त्यारण झाले तयाने करता रुदन नेत्राश्रुबिंदूने रजकण भूमीचे जितके विस्तार तितके संवत्सरपर्यंत ते भूप आणि दयाचे दूत कुंभीपाक नक्कीच तत राहते पचन निशे आणि स्वयंदत्त किंवा परदत्त ब्राह्मणाची वृत्ती जे हरित ते 60 वर्षे कुविष्टेज कृमी होऊन राहते. आणि जे नृप घेती विप्राचे धन ते सर्वत्र पराभव पाहून अल्पायू राज्यभ्रष्ट होऊन दुःखे भोगते सर्वदा. ऐसे विप्रधन भयंकर आती म्हणून प्रियम जनाप्रती सांगतो की ब्रह्मस्वानिवृत्ती कल्पांते न शिवावे. जरी ब्राह्मणे स्वापराध केला काही तो मारित किंवा शापित असला तरी तयासी द्रोह व्हायला न शकी जे मत. जसा मी अनुदिन ब्राह्मणाशी स्तवितो वंदितो भक्तिभावाशी तैशीच माझे अजनी त्याशी प्रेम भावे शिवंदावे. मी जसं ब्राह्मणांना वंदन करतो तसं आपणही करावं. हे मम आज्ञा पाळजे सकाळी याहून अन्यथा जो असेल तया साक्षात घन निर्दंडी तात्काळ निश्चय. ज्ञाने किंवा अज्ञाने करून घडले असता ब्रह्मस्वारण नृग राजा परिदक्षिण अधपात न होय प्राप्त होय. एखाद्या वेळेला अजाणतेप्रमाणे आपल्याकडून असं ब्रह्मस्वाचं हरण होतं. जाणून केलं तर पाप मोठंच आहे, पण अजाणतेपणे केलं तरी पाप लागायचं ते लागतंच. ज्ञाने किंवा अज्ञानेकडून घडले असता ब्रह्मस्वारण नृगराजाची कथा सांगितली. नृगराजा परितक्षण अधपतन प्राप्त होय. एके समयी कृष्णसुद्धा प्रद्युम्न सांबाधिक समस्त एकत्र म्हणून विहारार्थ उपमाना माझ्या. एके दिवशी कृष्णाची मुलं प्रद्युम्न सांब हे वनामध्ये क्रीडा करायला आले. तेथे बहुत वेळ क्रीडा केल्या. नाना प्रिय स्वेद सुटला सर्वजरी तृषाक्रांत झाले. उदका लागी फिरत पावले निरद कूपा वाट पाहता सरठाभूत पर्वता देखला. तत्कृपार्थ कृपाळ होऊन उद्धारार्थ केला यत्न चर्मवशदया बांधूनवरी उडू लागले. परी तो सरड जड बहुत बाळाचे वळ चालेन तिथं मग जाऊन या श्रीकृष्ण आपलं असं वृत्तांत कथेला. ही मुलं खेळून खेळून थकली, त्यांना तहान लागली म्हणून एका विहिरीजवळ आले. बघतात त्या विहिरीमध्ये एक मोठा सरड पडलेला आहे, सरड प्राणी पडलेला आहे. आता त्याने बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण मुलं लहान होती, तो सरड मोठा होता, त्यांना काय ते सरड बाहेर काढता येईना. परी तो सरड जड बहुत बाळाचे बळ चाले ना तेथं मग जाऊन या श्रीकृष्णाप्रत वृत्तांत कथेला. तेव्हा तो श्री चक्रवाणी कृपा सन्निधाला धावणे सवीची वामासे करून सरडवरती काढेला. परमात्म्याला जाऊन त्यांनी सांगितलं. कृष्ण आले, त्यांनी डाव्या हातानेच त्या सरडाला वरती काढलं. तै तो कृष्णस्पर्शे तत्क्षण सरठ रूप टाकून तप्त स्वर्ण समान वर्ण दिव्य पुरुष झाला. भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर तो सरठ त्या सरठ स्वरूपाचा त्यांनी त्याग केला आणि दिव्य स्वरूप धारण केलं. भगवंताच्या स्पर्शाने त्या सरठाचा उद्धार झाला. मस्तक ठेवणी कृष्णचरणी उभा राहिला असं जोडून तया पाहता सर्वांचे म्हणे आश्चर्यभूत वाट झाले. मग त्या दिव्य पुरुषाला पण श्रीकृष्ण म्हणे का तू कोण, तुझं ही दशा काय म्हणून लाभली होती सांग म्हणतो. मग भगवंताने विचारलं, अरे कोण तू, तुला हे सरठाचं रूप कसं प्राप्त झालं. सगळे प्रद्युम्न सांब हे सगळे होते, कृष्णाची मुलं तिथं होती, त्यांच्या देखत हा संवाद चाललेला आहे. ऐसे श्रीकृष्णाच्या भाषेत ऐकून तो पुरुष बोलतो, देवा तू सर्वभूतात्मा यथार्थ सर्ववेत्ता आहेस. तथापि तू कृष्ण म्हणून सांगतो ऐके संपूर्ण इक्ष्वाकुवंशी मी नृगाभिरान राजा असता झालो. परमात्मा तुला सगळं माहिती आहे, पण तू अज्ञान घेऊन आम्हाला विचारतोयस. तर जे घडलं ते मी तुला सांगतो. मी पूर्वी इक्ष्वाकु कुळामध्ये नृग नावाचा राजा होतो. सकळ जात्या माझे प्रधान गणले जाय माझे नाम नित्य नूतन विप्रतम पाचारून पूजित असे सुवर्ण भूमी गज गोटक रथ शिबिकादी याने अनेक रत्नवस्त्र भूषणाधिक नित्यदाने दित असे.
दानशूर राजा म्हणून मला नृगराजा म्हणून ओळखलं जायचं. सुवर्णाचं दान द्यायचं, भूमीचं दान द्यायचं, हत्तीचं दान द्यायचं, घोडेचं दान करायचं, रथाचं दान करायचं, शिबिका दान करायचे, अनेक प्रकारची रत्नभूषण मी दान करत असतो. आणि सुशीला सुलक्षण बहुदुग्धवती अति तरुण अविकलांगी वत्ससंपन्न चतुस्तनी निरोगी कपिल वर्णाभो सुंदरी न्यायार्जित पुष्टशरी स्वर्णशृंगी चौको रौप्यपुरी वस्त्रालंकारी भूषण ऐशा अत्युत्तम गाया यथा विधान पुजून या नित्य सुपात्र ब्राह्मणवर या असंख्यात देत असे. आणि जसं गोप्रदान करावं असं सांगितलं तशा प्रकारे सालंकृत गोप्रदान मी करत होतो. ऐसे चालत असता बाई कोणी एक विप्रा दिली गाई चुकून माझ्या गोधरणा ठाई येऊन मिळून राहिली. अशी मी एक गाय कोणाला तर गाय दान दिली. ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी गेला, पण ती गाय त्याच्या गोठ्यातनं पुन्हा माझ्या गायीच्या कळपामध्ये येऊन मिसळून राहिली. नृगराजा म्हणतो ही गोष्ट मला माहीत नाही. मी दान दिलेली गाय परत माझ्या कळपामध्ये येऊन राहिली. ते मी न जाणता पुणे नित्यवत देता गोप्रदाने त्यातून एके विप्रा काढणे तीच गाय दिली. आता हे काही मला माहीत नव्हतं की तीच गाय परत आली. आणि दुसऱ्या दिवशी मी ब्राह्मणाला गाय दान देताना अनेक गायी दान दिल्या. त्याच्यामध्ये नेमकी ही एका ब्राह्मणाला दिलेली गाय परत आली होती. तीच मी दुसऱ्या ब्राह्मणाला पुन्हा दान दिली. एकाला दान दिलेलीच गाय मी पुन्हा दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली, कारण मला माहीत नव्हतं ती परत आली आपल्या कळपामध्ये. तेच तो विवर घेऊन जात असता गृहा लागून हे पूर्वीचा प्रतिगृहिता धनी आया अवचित प्राप्त झाला. त्याने ती पाहिली गाय म्हणे मी म्हणे आणि म्हणे ही माझी गाय होय प्रतिगृहिता सोय म्हणे म्हणे हे काय आता राय मजली दे. अजून माझा हात ना सुकला विप्रा तुझा चढ लागला उभयताचा विवाद चालला मग ते आले मधवाशी. आता काल ज्या ब्राह्मणाला ती गाय दान मिळाली होती त्याने त्या गायीवरती काहीतरी फोन करून ठेवली होती ही आपली गाय म्हणून. आणि आज ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली गेलेली आहे. तो ब्राह्मण त्या गायी घेऊन चाललेला आहे. तेवढा हा कालचा ब्राह्मणाला आपल्या गोठ्यात गाय दिसत नाही म्हणून पाहतो तर ती दावं सोडून पळून गेलेली गाय. आणि नेमकी ह्या कळपामध्ये ती गाय त्याला दिसल्यावर तो त्या ब्राह्मणाला म्हणतो अरे ही तर गाय काल मला राजाने दान दिली होती, अशी अशी ती गोठ्यातनं परत आली. हा ब्राह्मण म्हणतो ते मला काही माहीत नाही. हे बघ राजाने आत्ता माझ्या हातावर संकल्पाचं पाणी सोडलेलं आहे, अजून माझा हात ओलाच आहे. ती तुझी आहे का नाही ते राजान तू बघून घे. आता राजाने मला ही दिली ना मी घेऊन चाललो. अजूनही माझा हाताना सुकला विप्रा तुझं काय चढ लागला उभयतांचा विवाद चालला मग ते आले मधवाचे. ते स्वार्थ तत्पर दोघे जण बोलू लागले मध लागून राया तू आहेस कोण दाता की अपहर्ता. ते दोन्ही ब्राह्मण माझ्याजवळ आले आणि मला म्हणायला लागले राजा कोण आहेस तू दाता आहेस का अपघाता आहेस. तू ब्राह्मणाला दान देणार आहेस का ब्राह्मणाला दिलेलं दान परत घेणार आहेस. दाता किंवा अपहर्ता. राया तू आहेस कवण दाता किंवा अपहर्ता. अरे एकाशी दिलेली गाय पुन्हा दुसऱ्याशी देतोस काय. दत्ता पारणा न्याय तुझं लागे शोधो. ते तयाची ऐकून भाषेचा मजला झाला भ्रमात्यंत. तयाची प्रार्थना केली बहुत परिते व्यर्थ झाली. पूर्वी विप्रासी लक्ष गाया देऊ लागलो यदो राया परिहार न घे म्हणून या टाकून या गेला. आता काल ज्या ब्राह्मणाला गाय दान दिली होती त्याची चुकून माझ्या कळपात आली, ती दुसऱ्याला द्यायला गेली. मग मी त्या कालच्या ब्राह्मणाला सांगितलं अरे बाबा तुझी एक गाय गेली ना त्याच्याऐवजी मी तुला 1,00,000 गायी देतो. हा कालचा ब्राह्मण म्हणतो मला अजिबात नको, द्यायची तर तीच द्या. आता तो ज्याला आज दिलेली आहे तो म्हणतो मी देणार नाही. पूर्वी विप्रासी लक्ष गाया देऊ लागलो यदुराया परी न घे म्हणून या टाकून या गेला. दुजियाने कसले या धेनू विण 10 लक्षही न गे मी जाण मग तो तीच धेनू घेऊन स्वग्रहात जातो. आता
आज ज्याला मी दान केलं त्या ब्राह्मणाला म्हणलं, अरे त्याची गाय त्याला देऊन टाक, त्याच्याऐवजी मी तुला 2 लक्ष देतो. तो म्हणला 2 काय, 10 लक्ष दिल्या तर हीच गाय मी घेऊन जाणार. मग तो तीच धेनू घेऊन स्वग्रहात जाता झाला. पुढे मी पावता निधन यमदूत गेले घेऊन यमधर्मराया. मज लागून प्रश्न करता झाला की अरे तू प्रथम शुभोगसे की अशुभची भोग इच्छेसे, तू केले या पुण्यकर्मासे अंत नसे. नंतर मी मृत झालो. मग यमधर्माने मला विचारलं, राजा तुझ्या हातनं पापही घडलंय आणि पुण्यही घडलंय, आधी पापाचं फळ भोगतोस का आधी पुण्याचं फळ भोगतो? म्हणजे बघा आपल्या वाट्याला ते येत असतात, पापाचं फळ येतं. पापाची FDR मॅच्युअर झाली की आपल्या मागे संकट सुरू होतं. पुण्याची FDR मॅच्युअर झाली की ती सगळी संकट नाश पावून जातात. पाप पुण्याचे फळ आपल्याला भोगावं लागतं. म्हणून यमधर्म त्याला विचारतोय नृगराजाला, राजा तुझ्या हातनं पापही घडलं आणि पुण्यही घडलं. पाप काय पुण्य काय घडलंय तर तू ब्राह्मणाला गायी म्हणा, भूदान म्हणा, गोदान म्हणा सगळं दिलंय, त्याचं पुण्य एक तुझ्या बाजूला आहे. आणि एका बाजूला एका ब्राह्मणाला दिलेली गाय परत तू दुसऱ्या ब्राह्मणाला गाय दिलीस, म्हणून त्या ब्राह्मणाच्या गायीचं अपहरण करण्याचं पाप तुला लागलंय. तेव्हा आधी पाप भोगतोस का आधी पुण्य भोगतो ते तू ठरव. अरे तू प्रथम शुभ भोगेसी की अशुभचे भोग इच्छेसे, तुवा केले या पुण्यकर्माचे अंत नसे साचार. तेव्हा मी आता या सांगितले अशुभचे सर्व भोगितो पहिले, ते ऐकून यमधर्म घेतले पतन पावे सत्र. म्हणला मी काही पाप असेल त्याने भोगून घेतो, मग राहिलेल्या काळात पुण्य भोगीन. ते म्हणले जा तू पृथ्वीवर सरळ होऊन पडशील एका विहिरीमध्ये. तेव्हा मी आता या सांगितले अशुभचे सर्व भोगतो पहिले, ते ऐकून यमधर्म घेतले पतन पावे सत्र. तव मी झालो सरठ रूप, तेथे दुःखे भोगल्या मूप, तो दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असते. देवा मी तुझा दास होतो म्हणून मला ह्या गेल्या जन्मातल्या सगळ्या घटना आठवत आहे. तव दास्याचा महाप्रताप म्हणून अद्याप स्मृती असे. आज तुझे दर्शन झाले, याने सर्व पापे लोकले, हे दिव्य स्वरूप लाभले, त्रिजगती झालं. आता येतो का यदुपती, कृपा दृष्टी पाहे मजप्रती यायसे, बोले तो नृपती भूपती तो दिव्य पात्रे. त्याचं सगळं पाप भोगून झालेलं होतं, कृष्णाचं दर्शन झालं, त्याचा उद्धार झाला. आता तो आता चाललाय पुन्हा स्वर्गातलं पुण्य भोगायला. ऐसे बोले तो नृग भूपती तो दिव्ययान पातले, दिव्ययान पातले. तया माझी बैसून तक्षण नृगराज गेला. ब्रह्मसदने असो श्रीहरी चक्रपाणी, सिंधुजे लागे सांगत अहो कांते. नृगराजा लागून ब्रह्मस्वयोगे झाले पतन. परिपूर्वी सत्समागम पूर्ण घडला होता, तयासी तेने योगे त्या घोरवनी श्रीकृष्णाचे दर्शन होणे, तया आच्या करस्पर्श करून उठून गेला. भगवंत लक्ष्मीला सांगतात की असं नृगराजाच्याकडून नकळत ब्रह्मस्वाचा अपहार झाला, त्याचं पाप त्याला भोगावं लागलं, सरठ जन्माला यावं लागलं. पण गेल्या जन्मात त्याने काही सत्कर्म केली होती, त्यामुळे त्याला श्रीकृष्णाचं दर्शन झालं आणि त्याचा उद्धार झाला. ऐसा सत्संगतीचा महिमा म्हणून तेथे ठेविता. प्रेमा इतर यह परलोकी सकळ कामा पूर्णता होय निशे. आणि साधूचे दर्शन स्पर्शन कीर्तन किंवा अनुस्मरण महातीर्थापरी पावन आहे जाण. सिंधुजे या लागे सकळ जनाने साधू पूजिजे अनुदिने, तेणे योगे कैवल्यदानी संतुष्ट राहतो सर्वदा. सर्वांनी साधू संतांची पूजा करावी, देवाला आनंद होतो. जसं मुलाचा नामकरण विधी आहे, ते मूल केवढं आहे, 1.25 महिन्याचं मूल आहे, किंवा 12व्या दिवशी पण नामकरण विधी करतात. त्या नामकरण विधीला सगळे नातेवाईक जमले. कोणी त्याला सोन्याची चेन घालतंय, कोणी अंगठी घालतंय, कोणी कमरेचा कमरपट्टा घालतंय. नाना प्रकारचे म्हणजे सुवर्ण अलंकार आहेत, चांदीचे अलंकार आहेत, नाना प्रकारचे आभूषण म्हणजे वस्त्र आहेत चांगली चांगली. आता त्या लहान मुलाला त्यातलं काही कळतंय का? या सोन्याचा भाव काय, चांदीचा भाव काय, ही जी आपल्याला अंगावर वस्त्र घातली ती किती किमतीची आहेत, बहुमूल्य आहेत, त्याला काही कळत नाही.
उलट त्याला असं वाटतं हे सगळं काढून टाका, मी दिगंबर अवस्थेत बरं आहे. ते कोणाला वाटतं? त्या लहान पोराला, त्याला ते सहन होत नाही अंगावरची वस्त्र. हां, एखादं मलमलीत वस्त्र असेल तर त्याला बरं वाटतं, पण ते हे सगळं नको वाटतं, ते रडायला लागतं. मग आता ज्याच्यासाठी सगळा हा सोहळा केला आहे त्या मुलासाठी, तर त्या मुलाला त्याचं काहीच नाही, पण आनंद आहे. कुणाला आनंद आहे? त्या मुलाला आनंद नाही, पण आनंद आहे तो त्याच्या आईला. आपल्या मुलाचं एवढं कौतुक चाललेलं पाहून आनंद कोणाला वाटतो? आईला वाटतो. तसं संतांचं चाललेलं कौतुक पाहून आनंद कोणाला वाटतो? भगवंताला वाटतो. म्हणून आपण संतांची सेवा केली की आनंद कोणाला होईल? भगवंताला होईल. या लागे सकल जनाने साधू पूजन कीजे अनुदिनी तेने योगे कैवल्यदाने संतुष्ट राहतो सर्वदा. त्यातूनही अधिक मासात सद्ब्राह्मण पूजिता सतत त्रैलोक्याचे यथार्थ होते यात संशय नसे. जरी सर्व लक्षणी सुसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण, तरी एक एक लक्षणे युक्त महान तयाचे पूजन करावे. एवढे सगळे लक्षणं एकाच ब्राह्मणात असतील असं ब्राह्मण नाही मिळाला, मग काय करावं? यात सांगितलेली एक एक लक्षणं जरी त्याच्याकडे असतील तरी त्याची पूजा करावी. जरी सर्व लक्षणे सुसंपन्न ऐसा कोणी न मिळे ब्राह्मण, तरी एक एक लक्षणे युक्त महान तयाचेही पूजन करावे. अधिक मासे विप्र पूजिता तृप्त होती सर्व देवता, ब्राह्मण अर्चना वीण रिता दिवस उठा दौडू नये. गंगादी तीर्थे स्नानेसी जे महापुण्य याताशी, त्यानुशेष अधिक मासी विप्रार्चनेसी येत असे. विप्रार्चना परता नेम दुसरा नसेची, उत्तम धर्मार्थ मोक्ष आणि काम येण्याचे सकळ साधने. ऐसा विप्रार्चनाचा प्रभाव म्हणून याने टाकून सर्व ब्राह्मणाची पूजा सर्व पुरुषोत्तमासी केली. ऐसे विष्णूने कथले असता आनंदोनी क्षीराब्दी दुहिता, विनयपूर्वक दीपदान वार्ता तयाच प्रश्नी ती झाली. ती कथा परंपावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल पूर्ण, तरी श्रोतेजने स्वांतकरण सावधान राखले. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदे पद्माधार सज्जन श्रुत ऐकोचत. एकादशाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु. एकादशीचा अध्याय पूर्ण झाला. आज एकादशी आहे आणि एकादशीचा अध्याय पूर्ण झाला. दररोज काय होतं की आदल्या दिवशी हे रेकॉर्डिंग मी करतो आणि आपल्यापर्यंत पोचतं ती दुसऱ्या दिवशी. आता तुमच्या हातात येईल ते द्वादशीला येईल, पण कथा मी आत्ता करतोय ती एकादशीला, म्हणजे एकादशीलाच 11वा अध्याय हा झालेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुरुषोत्तम महाराज आरती पंढरीश प्रभुचे, कमल जापती विठ्ठलाचे. ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुडती, फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले. बाण पाहताची उभी माय अनाथाची. आरती पंढरीश प्रभुची, कमल जापती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य बाला. नितीना बिरगुलाला, दर्शना संत संगताला.
झल्लरी टाळ वाजताना, झल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पायी, गुंतले चित्त हरी पायी, गणूला पाव विठ्ठल। आरती पंढरीश प्रभूची, कमलजापती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय। गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं, गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं। ध्यायेन्नवग्रश्यामं द्विभुजं मुरलीधरं, रसपीतवटं रम्यं सराधं पुरुषोत्तमम्। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव दीन म्हणूनी कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुवा केला। दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला। निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला। परिशिव पूजा करण्या सांगुनिया तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला। वनवासी पंडुसुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढतील भीती। राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मासभरी धरिती। अनारसे 33 ज्या माता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव दृढधन्म्याला पोपट करीतो उपदेश, गत जन्मीची सांगे पुण्य इतिहास। अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास। सुदेव विप्रासी फलप्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव राणी मणिग्रीवाते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाचे व्रत त्या सांगितले। त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले, चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले। सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय देव कदर्यू आख्यान नारायण कथिती, दुर्गती होऊन आहे प्राप्त पुण्यंते। वानर जन्मातून स्वर्गाची प्राप्ती, मासभरी उपवासे तयास होईती। कथा पुराणामधल्या कित्येक अन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य। धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे, कैसे पुण्य करावे दंपती जीवने। अनेक ऋषीवचने ऐकावी श्रवणे, महात्म्य पोथी वाचन करणे सर्वाने।
निस्वार्थे वागावे तोच धर्म नान्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहे रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाडेन म्हणे नम त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रोणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि यत्किञ्च सकलं परस्मै नारायणाय अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सद्गुरु गजानन महाराज की जय. त्याचं जे काढून घेतलेलं आहे ते जे पाप आहे ते तो जाळू शकत नाही.